हाय. आता मी आले आहे माझ्या माहेरी आणि आता वाजले दुपारचे 3. सगळेजण शांत झोपली आहेत, इन्क्लुडिंग माय बेबी. तर त्याला पण झोपवलं आहे आणि त्याच्या आजोबांच्या साईडला झोपवलं आहे, म्हणजे शांतपणे झोपेल त्यांच्या कुशीत. आणि आता मी चालली आहे नदीवर. आता माझ्या माहेरची नदी मी तुम्हाला दाखवली आहे, पण जे नवीन सबस्क्रायबर आहेत, नवीन व्ह्यूवर्स आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ, ज्यांनी नदी बघितली नाही. पाणी आता थोडंसं कमी झालं आहे, कारण पाऊस कमी झाला आहे आणि आता ठिकठिकाणी बांध घातले जात आहेत. त्याच्यामुळे खाली येणारा प्रवाह वर अडवला जातो आणि बांध घातले जातात. पण पाणी आहे, बऱ्यापैकी पाणी आहे. तर चला, आज मी जाणार नदीवर आणि आता कपडे धुवायला. आता तुम्हाला गावची नदी दाखवते, चला. माहेरी आल्यानंतर ना सगळ्यात आधी मी काय करते की नदीला पाणी किती आहे ते बघते. रात्री आलं असेल तर सकाळी बघते आणि सकाळी जर आलं असेल तर लगेच जाऊन पाणी बघते. तसंच काहीसं झालं आणि त्याच्यानंतर बघा, ही आमची विहीर आहे. या विहिरीचं पाणी आम्ही पितो आणि बागायती आता साईडला आहे तर त्याला पण पाणी वापरलं जातं. त्याच्यानंतर आता आपण चाललो आहेत नदीवर. आणि नदीवर ना लहानपणीचे दिवस चांगले होते. असं एवढं पाणी असलं की पोहायला वगैरे जायचो तेव्हा. आता नाही, आता कोणीच जात नाही, फक्त कपडे धुण्यासाठी वगैरे जातात. आणि नदीवर कपडे धुण्याची जी मजा असते ना, ते बाथरूममध्ये कपडे धुण्यात येत नाही. आम्ही लहानपणापासूनच आमचे कपडे नदीवरच धुवायला जायचो. असं छान पाण्यात उभं राहायचं, कपडे धुवायचे, थंड थंड पाणी, खळखळता आवाज आणि असे मासे पायांना गुदगुल्या करतात ना, ती मजाच काही वेगळी असते. आता हे नदीचं पाणी तुम्ही ज्या पायऱ्या बघितल्यात ना, तर तेवढ्यापर्यंत, म्हणजे पावसाळा असतो ना तर तेवढ्यापर्यंत पाणी असतं. विचार करू शकता केवढी नदीला पाणी भरत असेल. आणि पावसाळा कमी झाला की पाणी आपोआप मग कमी होतं, कारण वर ठिकठिकाणी बांध घातले जातात शेतीसाठी वगैरे. आणि ही नदी आता 2 भागात विभागली गेली आहे. एका साईडला आहे, तुम्ही पाणी बघितलं ते पाणी एकाच साईडला साठून आहे आणि दुसऱ्या साईडला हे वाहतं खळखळतं पाणी. ठिकठिकाणी दगड ठेवलेत कपडे धुण्यासाठी आणि सकाळच्या वेळेला भरपूर गर्दी असते. काकी, वहिनी वगैरे सगळे कपडे धुवायला येतात. त्याच्यामुळे गप्पा गोष्टी पण होतात, कपडे धुवून पण येतात आणि नदीवर कपडे धुण्याची मजा जी असते ना, ती पण अनुभवता येते. पण मी आता दुपारच्या वेळेला आली आहे आणि आता कोणीच नाही आहे, फक्त पाण्याचा आवाज आणि मी व्हिडिओ बनवते. आजूबाजूचा व्ह्यू पहा तुम्ही, किती हिरवंगार वाटतं आहे. आणि आता काहीही न बोलता तुम्ही फक्त पाण्याचा आवाज ऐका. आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.